नमस्कार. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभधारक माता भगिनींना व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार. आपल्याला अत्यंत आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे आपला या वर्षाचा शेवट हा गोड होणार आहे. येणारा हप्ता हा ₹2100 नक्की राहील. त्यामध्ये 1500च्या ऐवजी ₹2100 आपल्या खात्याला 2 ते 3 दिवसामध्ये मिळणार आहेत. ही बातमी अत्यंत आनंदाची आहे की नाही कमेंटमध्ये कळवा आणि आपल्याला याबद्दल थोडक्यात माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर आपण जर फेसबुकवर बघत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि पेजला फॉलो करून घ्या आणि यूट्यूबवर बघत असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा आणि आपल्या माता भगिनींना पहिल्यांदा व्हिडिओ शेअर करा. तर आपल्या या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्याही महिला लाभधारक आहेत, संभ्रम चालू आहेत महाराष्ट्रामध्ये की निकषाबाहेरच्या महिलांना आपल्या त्रुटी असतील त्या महिलांना या योजनेच्या बाहेर करण्यात येईल किंवा त्यांना बाद करण्यात येईल असं काही चालू आहे. म्हणजे त्यांच्या अर्जाची पडताळणी होणार आणि पडताळणी झाल्यानंतर निकषात न बसणाऱ्या महिलांना या योजनेतून बाहेर केलं जाईल किंवा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर हे सोशल मीडियावरचं एक आलेलं वादळ आहे असं समजा, कारण सोशल मीडियावर असे व्हिडिओ आपल्याला पाहायलाच मिळतात. लोकांना चुकीची माहिती देण्यासाठी असे व्हिडिओ शेअर केले जातात. प्रसार माध्यमामध्ये असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तर यामध्ये महाराष्ट्राचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असता त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुधीर मुनगंटीवार यांनी एक चर्चा केली व त्या चर्चेमध्ये 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्या माता भगिनींना व लाडक्या बहिणींना हा हप्ता या वर्षाच्या शेवटपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी विनंती केलेली आहे व या माध्यमातून आपल्याला हा हप्ता या वर्षाच्या शेवटपर्यंत म्हणजे सर्वांना एक क्रायटेरिया वाईज हा हप्ता आपल्या सर्वांना आपल्या खात्यावर मिळणार आहे. टप्प्याटप्प्याने हा हप्ता मिळणार आहे. आता सध्या तांत्रिक अडचणीमुळे हा हप्ता महिलांना व माता भगिनींना लाडक्या बहिणींना पोहोचला नाही. त्यासाठीच याला वेळ झालेला आहे आणि या हप्त्याला आपल्याला विलंब पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे काही महिला यामध्ये नाराज आहेत की मुख्यमंत्र्याचा शपथविधी झाला, मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की निवडून आल्या आल्या तुम्हाला लगेच हा हप्ता आपल्या खात्यावर मिळेल, पण ते काही झालेलं नाही. मंत्रिमंडळ स्थापना झालेली नाही आणखी. त्यातल्या त्यात मुख्यमंत्र्यांनी शपथविधी ग्रहण केलेला आहे आणि येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आगामी अर्थसंकल्पामध्ये याबद्दलची मोठी तरतूद आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि प्रसार माध्यमाशी वार्तालाप केला असता त्यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या आगामी अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील अर्थसंकल्पामध्ये याबद्दलची मोठी तरतूद केली जाईल. कारण आपल्याला सध्या हप्ता कितीचा चालू होता तर ₹1500. ₹1500वरून ₹2100 होणार हे मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यावेळेसचे मुख्यमंत्री कोण तर एकनाथजी शिंदे यांनी त्यावेळेस 1500चे 2100 करू आमची सत्ता आल्यानंतर असे स्पष्ट केले होते. यावरूनच आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा स्पष्ट बोललेले आहेत व प्रसार माध्यमांशी त्यांनी चर्चा केलेली आहे. त्यामध्ये आपल्याला माहिती मिळालेलीच असेल. तर ₹2100चा हप्ता येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये विधानसभेचं अधिवेशन होणार आहे. त्यामध्ये ते अर्थसंकल्पाबद्दलची चर्चा होणार आहे आणि आपल्याला येणाऱ्या अर्थसंकल्पात त्याची मोठी तरतूद पाहायला मिळणार आहे. तर सर्व माता भगिनींना हा हप्ता 2 ते 3 दिवसामध्ये मिळेल. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या माता भगिनींना व लाडक्या बहिणींना शेअर करा. थोडीशी इन्फॉर्मेशन होती ती आपल्याला आवडली तर आपल्या या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि पेजला फॉलो आणि यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच अपडेट्ससाठी आपल्या पेजवर बनून राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.